पहा आता आपला प्रॉब्लेम नंबर 7 हा प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला दिला आहे, प्लीज सोडवा. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7 त्याच्यामध्ये आपल्या पहिल्या काढायचा टॅन इनवर्स ऑफ √3. बघा प्रॉब्लेम नंबर 7. लेट टॅन इनवर्स ऑफ √3 इक्वल टू अल्फा. लेट टॅन इनवर्स ऑफ √3 इक्वल टू अल्फा. सो √3 इक्वल टू टॅन अल्फा. सो टॅन अल्फा इक्वल टू √3. टॅन अल्फा इक्वल टू √3. आता √3 कोणासाठी आहे? 30 डिग्रीसाठी आहे का 60 डिग्रीसाठी आहे? 60 डिग्रीसाठी आहे. कारण साइन 60 किती असतो? √3/2. कॉस 60 किती असतो? 1/2. सो √3. सो टॅन अल्फा इक्वल टू टॅन 60. 60 म्हणजे π/3 म्हणजे अल्फा इक्वल टू किती आलं? π/3. सो अल्फा इक्वल टू π/3 विच बिलॉंग्स टू बरोबर. आता टॅन इनवर्स गुड फ्रेंड्स अथवा गुड फ्रेंड्स. साइन इनवर्स, टॅन इनवर्स, कोसेक इनवर्स दीज आर गुड फ्रेंड्स. साइन इनवर्समध्ये स्क्वेअर ब्रॅकेट असतं, टॅन इनवर्समध्ये राऊंड ब्रॅकेट असतं. मग इथे येणार -π/2 π/2. ओके, हे झालं फर्स्ट. आता नेक्स्ट सेक इनवर्स ऑफ -2. लेट सेक इनवर्स ऑफ -2 इक्वल टू काय म्हटलं? बीटा. सो -2 इक्वल टू काय आलं? सेक बीटा. -2 इक्वल टू आलं सेक बीटा. देअरफॉर सेक बीटा इक्वल टू -2. सेक बीटा इक्वल टू -2. सेक बीटा इक्वल टू -2. आता 1/2. 1/2 असतो ना कॉसला. कॉस 1/2. कॉससाठी 1/2 रेशो कोणासाठी येतो? 60 डिग्री. कॉस 60 इज 1/2. कॉस 60 इज 1/2. मग सेक 2 काय असणार? मग इथं 2 आलाय ना, सेकसाठी 2 येणार. जर कॉस 60 हा 1/2 असेल तर सेक 60 काय असणार? 2. मग 60 डिग्रीसाठी येणार. देअरफॉर सेक बीटा इक्वल टू -2 इज फॉर 60 म्हणजे काय येणार? सेक 60 म्हणजे π/3. आता सेक हा साईनच्या गुड फ्रेंड्समधला आहे का कॉसच्या गुड फ्रेंड्समधला आहे? कॉसच्या गुड फ्रेंड्समधला आहे. बरोबर. कॉसचे जे गुड फ्रेंड्स आहेत त्याच्यामधला आहे. बरोबर. कॉसचे गुड फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड्स बरोबर त्यांच्यामध्ये आहे. मग कॉसच्या गुड फ्रेंड्सला अलाइड अँगल्स वापरायचे. काय वापरायचे? अलाइड अँगल्स. आपण वापरूया अलाइड अँगल्स. मग काय झालं बघा? सेक बीटा इक्वल टू मायनस अलाइड अँगल्स. सेकंड क्वाड्रंटची डेफिनेशन. हे मायनस काय होणार? प्लस सेक पाय मायनस π/3. सेक पाय मायनस π/3. सो सेक बीटा इक्वल टू सेक पाय मायनस π/3 दॅट इज 2π/3. सो बीटा इक्वल टू किती आलं? 2π/3. मग बीटा इक्वल टू आलं 2π/3. मग चला 7व्या एक्झाम्पलमध्ये या. 7व्या एक्झाम्पलमध्ये लेट काय येणार? टॅन इनव्हर्स ऑफ √3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 इट इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ √3 म्हणजे किती आलं? π/3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 म्हणजे काय? 2π/3 म्हणजे आन्सर आलं -π/3. सो आन्सर इज -π/3. आन्सर इज -π/3 दॅट इज करेक्ट आन्सर. ओके. पण या ठिकाणी आपलं मेन्शन करायचं राहिलं हा सेक इनवर्स आहे. सेकसाठी काय असणार? सेकसाठी असणार 0π. काय असणार? 0π. कारण कॉस्टच घेणार ना आपण. काय घेणार? 0π. कॉट नाही आहे या ठिकाणी. सेक आहे. सेकला 0π आणि पुढे ह्यातनं आपण एक मायनस करणार. कोण मायनस करणार? की ज्यासाठी नॉट डिफाईंड येतं. काय तर नॉट डिफाईंड. तुम्हाला माहिती आहे कॉस π/2 हा 0 असतो. कॉस π/2 हा 0 असतो म्हणजे सेक π/2 हा इन्फिनिटी असणार. म्हणजे इथे काय आलं? -π/2. ओके. नॉट डिफाईन तेवढा मायनस करायचा. नॉट डिफाईन तेवढा मायनस करायचा. फॉर सेक π/2 इट इज नॉट डिफाईन्ड म्हणून 0π मधनं तेवढा सबट्रॅक्ट केला. ओके. हे लिहिणं, हे दोन्ही प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मेन्शन